अमरावती महानगरपालिकेची प्लास्टिक बंद मोहीम धडाक्याने सुरू आहे। अशातच मनपाच्या अधिकाऱ्यांनी शहरभरात छापामार कारवाई सुरू केली। शहरातील नंदनवन कॉलनीच्या प्लॉट नंबर 67 मध्ये अथर्व बॉक्स या कारखान्यावर छापामार कारवाई करण्यात आली। या कारखान्यामध्ये नॉन पॉलिमर टेरिलिन यांच्या ताग्यांवर प्रतिबंध लावण्यात आला। मोठ्या प्रमाणात या ताग्यांचा पिशव्या बनवण्यासाठी उपयोग होत असे। त्यामुळे अधिकाऱ्यांनी संपूर्ण कारखान्याची पडताळणी करून तयार माल तसेच कच्चा माल जप्त केलाय। हा माल शहर व आजूबाजूच्या परिसरात मेडिकल, गॅस कंपनी, कृषी सेवा आदी दुकानांमध्ये विकला जात असे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अथर्व बॉक्सचे संचालक निलेश देशमुख यांना विचारपूस केली असता त्यांना उत्तर देणे जमत नव्हते। हा कारखाना पूर्णपणे अवैध आहे। त्यांच्याजवळ कारखाना चालविण्यासाठी लायसन्स नाही। त्या आधारे या संदर्भात कारवाई केल्या जाईल। या कारखान्यातून 300 किलोच्या वर तागे, तयार केलेल्या पिशव्यांचे 4 मोठे पोते असा एकूण 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कारखान्याचे संचालक निलेश देशमुख यांना 5000चा दंड देखील ठोठावला आहे। अमरावतीमध्ये कठोर नाक्यासमोर जे नंदनवन कॉलनी आहे तिथे अथर्व बॅग्स हा जो कारखाना आहे देशमुखांचा, इथे आम्ही आज सकाळी आम्हाला जे हिंड लागलेली आहे 2 दिवसाआधी की इथे अशा प्रकारचा नंदनवनचा कारखाना सुरू आहे। त्यामुळे आज आम्ही महानगरपालिकेचे काही कर्मचारी आणि सकाळी 11:30-12च्या दरम्यान इकडे निघालो आणि या कारखान्यावर आम्ही रेड टाकलेली आहे। इथे आम्हाला अंदाजे म्हणजे असा अंदाज तर पकडता येणार नाही, पण 2-3 क्विंटलच्या वरती असू शकते एवढा माल आम्हाला तिथे मिळाला। रोलसुद्धा आहे आणि बाहेरगावला ज्या जाणाऱ्या बॅग्स आहे ज्या शॉपवाल्यांनी दिलेल्या आहे यांच्याकडे बनवायला, त्या नेरपासून तर म्हणजे बुलढाणा इकडे तिकडे भरपूर आहे। असे मी तुम्हाला सांगू इच्छितो आता असे की माझ्याकडे त्यांचे फोटो घेतलेले आहे कुठले आहे तर नेर पिंगई झालं, ओरूड झाला, मोर्शी झाला, असे भरपूर यांच्याकडे त्या बॅग्स दिलेल्या आहेत। आणि यांची हे सांगतात की 4 ते 5 वर्षापासून यांची ही फॅक्टरी चालू आहे। पण आम्ही आता कापला आणि आता हे असे बोलू इच्छितो की हे असे म्हणतात की यांचा कापडाचा चालू आहे, पण यांच्या कापडाचा काही असा थोडाफार तुकडे मिळालेला आहे, बाकी असं कापडाचं काही दिसून आलेलं नाही आहे। आणि यांचं जे शॉपॅक वगैरे आहे लायसन्स ते रिन्युअल नाही आहे। आणि MPCBचं सुद्धा एवढं मोठं जर नॉनवनचं काम होऊन राहिलं तर MPCBचं सुद्धा यांच्याकडे काही सर्टिफिकेट वगैरे काही नाही आहे। मोहम्मद शोएबुद्दीन, विदर्भ न्यूज, अमरावती।